सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुक्त साहेब आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपली खालची फौज तुम्ही रिपेरी करायला चालू केलेला आहे. चांगला परिणाम दिसायला लागलेला आहे. पण एक महत्वाचा विषय तो आहे म्हणजे माहिती अधिकाराचं उत्तर देत नाहीत. अनेक जनतेतून हा प्रश्न आहे की माहिती अधिकार द्यायचाच नाही आणि त्या माणसाला हेलपाटे घालायला लावायचं. जो माहिती अधिकार देणं कर्तव्य ज्याचं तो वरिष्ठांचं नाव सांगतो आणि वरिष्ठ मला कागदपत्र देत नाहीत, मी तुम्हाला कसं देऊ हा तो बोलतो. आणि जेव्हा त्याला अपील लावली जाते आणि अपिलाच्या वेळेला परत त्याच अधिकाऱ्याकडे जातं की जो अधिकारी अपिलीय अधिकारी आहे आणि तो अधिकारी मात्र माहिती द्यायला टाळत होता. मग तिथं जायचं, त्याला गोड बोलायचं, त्याला समजावून सांगायचं आणि त्याला असा विलंब करायचा की त्याचा पुन्हा अपिलीय अधिकाऱ्याची पण वेळ मारून जायची. आणि नुसतं देतो 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 म्हणून टोलवायचं असं ह्या महानगरपालिकेच्या जास्त करून बांधकाम विभाग आणि दुसरं म्हणजे स्ट्रीट लाईट विभागामध्ये चाललेलं आहे. हे का चाललंय या विभागाची चौकशी होणं गरजेचं आहे. या विभागाला आतापर्यंत किती माहिती अधिकार आले, या विभागाने किती माहिती अधिकार दिले याची जर आयुक्त साहेब तुम्ही माहिती काढली तर तुमच्या नजरेला येईल की दोन विभाग किती महापालिकेचे चतुर आहेत. या चतुर दोन विभागांना आपल्याला जरा रिपेअर करायला लागतंय. आपण काय लोकांच्या बदल्या केल्या, अजून प्रक्रिया सुरू आहे, अभिनंदनीय गोष्ट आहे. पण कित्येक कामगार जुन्या ठिकाणी गुटमुळतात. यांची एकदा हालचाल रजिस्टर बघा. वरिष्ठांचे हे लोक आहेत ना, वरिष्ठांच्या खिशातली लोक आहेत, ते अजून सुद्धा तिथंच आहेत. यांना चाप लावा साहेब, अशी मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून आयुक्त साहेब आपल्याला विनंती करतोय. आणि आपण जे काम करता त्याला धन्यवाद देतो. असंच काम चालू राहावं अशी प्रार्थना करतो. धन्यवाद.